डॉक्टर महेश केळुसकर लिखित कथा तिसरा सामना सादर करती पूर्वा धारप. जिल्हाधिकारी अजित मारुती कांबळे यांच्या डोळ्यातून ठिणग्या पडू लागल्या. फोन ठेवताना त्यांच्या पंजाच्या नसा तरारून ताठ झाल्या. शरीरातलं सगळं रक्त पंजात उतरलं आणि आगीत तापवलेल्या लोखंडी गोळ्यासारखा त्यांचा पंजा लाल बुंद झाला. सर, मी नंतर येतो. डेप्युटी कलेक्टर इंगळ्यांचे खांदे लाचार होऊन अधिकच झुकून खाली पडले. येण्याची गरज नाही. पण सर, अजित कांबळ्यांनी त्यांचे करारी डोळे इंगळ्यांवर संथपणे रोखून धरले. सर, म्हणजे त्याचं काय आहे की इंगळे, आय सस्पेंड यू ऍट दिस मोमेंट. सर, यू मे गो. नाईलाज झाल्यासारखे इंगळे बाहेर पडले. पाय ओढत जाणाऱ्या पाठमोळ्या इंगळ्यांकडे कांबळे पाहत राहिले. भडव्यांनो, तुम्हाला दाखवतो मी आता एकेकाला. सुरेश भाऊंकडून प्रेशराईज करू बघतो मला. सुरेश भाऊ, हिंदूराव धोंडे पाटलांचा नातू, खासदार अण्णासाहेब पाटलांचा पोरगा, बालपणीचा मित्र म्हणून घेत होता. साला मी शिकवतो तुम्हा सगळ्यांना. बापाला कापून काढलत माझ्या. मी चुकती करून घेतो आता त्या एकेका तुकड्याची किंमत. अजित कांबळेंनी स्पेशल डायल फिरवली. कलेक्टर स्पीकिंग. आय वॉन्ट DSP. येस सर, पवार हिअर. पवार, तुम्ही सरकारचे नोकर आहात की साखर कारखान्याचे? काही गडबड झाली का सर? डोंट प्रिटेंड इग्नोरन्स. या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून मी तुम्हाला आदेश देतोय पवार, झिलू सखा पांगरे आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांना ताबडतोब अटक करा. सर, सर, ती सुरेश भाऊंची माणसं आहेत. मला ठाऊक आहे, तरी पण. येस. आणि पवार, त्यांना अटक करावं की करू नये याबद्दल कारखान्यावर फोन करून सल्ला घेण्याचा प्रयत्न करू नका. ऑर्डर फॉलो झाली नाही तर. नो सर, नॉट ॲट ऑल. मी अरेस्ट करतो त्यांना. कांबळेंनी फोन खाली ठेवला. थंड पाण्याचा ग्लास त्यांनी तोंडाला लावला. पुढे काय होणार याची त्यांना कल्पना होती, पण त्यांनी निर्धार केला होता. काय वाटेल ते झालं तरी आता ते माघार घेणार नव्हते. करून करून काय करतील ते? ट्रान्सफर करतील. करू देत की. आणि जिथं जाऊ तिथं पुन्हा तेच करायचं. आता सोडायचं नाही या हरामजाद्यांना. सत्तेचा माज, जातीचा माज. विरोध करतील त्याला वेचून फेकायचं किंवा मग मारुती कांबळे सारखं करवतीनं कापून काढायचं. मारा, किती दगड मारतात ते बघू. पुन्हा माझा मारुती कांबळे केला तरी चालेल, पण मी सुद्धा सुखानं नाही जगू देणार तुम्हाला. आणि माझ्या पोराला पण फितवता काय? एवढं लिहून प्रकाश कानिटकर थांबले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. पाणी प्यायले. पुढं काही सुचेना. कादंबरी थांबून राहिली, अगदी अडेल तट्टू सारखी. वास्तविक कानिटकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाला भरभर सुचायला हवं होतं सगळं पुढचं. खुद्द कानिटकरांना आपलं स्वतःच आश्चर्य वाटू लागलं. असं कधीच झालं नव्हतं. यापूर्वीच्या 14 कादंबऱ्या त्यांनी न अडखळता लिहिल्या होत्या. त्यातल्या 3 कादंबऱ्यांना राज्य पुरस्कार देखील मिळाला होता. बऱ्यापैकी नाव होतं, सन्मान होता. एक लक्षणीय तरुण कादंबरीकार म्हणून लोक कानिटकरांकडे पाहत होते. पण आता ही 15वी कादंबरी बराच त्रास देणार अशी चिन्ह दिसत होती. सिच्युएशन्स एकमेकात गुंतल्या होत्या आणि या तिसरा सामना नावाच्या कादंबरीचा शेवट काय करावा अजूनही त्यांना सुचत नव्हतं. साखर कारखान्याच्या राजकारणावर सिनेमा झाला, नाटक झालं आणि आता कादंबरी होणार होती. सिनेमाचा लेखक खूप गाजलेला होता. नाटकाचा लेखकही कलात्मक नाटकांच्या वर्तुळात बहुचर्चित होता. सिनेमा गाजला, नाटकही गाजतंय आणि आता कादंबरीही गाजायला हवीये. नव्हे, ती गाजणारच. कारण कानिटकरांची तशी महत्वाकांक्षा आहे. प्रकाशकांशी सलगी करून कानिटकरांनी कादंबऱ्यांचा रतीत घातला आणि निवड मंडळाच्या लोकांना पार्ट्या देऊन राज्य पुरस्कार मिळवले अशा अफवा आहेत.
त्यांना या टीकेला सणसणीत उत्तर द्यायचंय, पण ते ही कादंबरी लिहून, आणि त्यासाठी तिसऱ्या सामन्यासारखा विषय नाही. कानिटकरांनी डोकं खाजवलं. नंतर ते 2 कप चहा पिऊन आले. आपली आवडती चारमिनार पेटवून त्यांनी 4-5 लांब लचक झुरके मारले, पण पुढं काही सुचेल तर शपथ. मग तास 1.5 तास गेल्यावर ते कंटाळले. एक प्रदीर्घ जांभई देऊन त्यांनी पुढ्यातले कागद दूर सारले आणि आराम खुर्चीत त्यांनी स्वतःला लोटून दिलं. त्यांच्या डोळ्यावर झापड येऊ लागली आणि मग ते चक्क गुंगीत गेले. मी सुरेश भाऊ. या 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 बसा ना. कानिटकर हुशारून बसले. बोला भाऊ, काय म्हणता? कानिटकर, तुम्ही लेखक, आम्ही पुढारी, पण आपली बी इज्जत असतेच की. हा असते ना, असते. आम्ही कुठं नाही म्हणतो. तिसरा सामना नावाची कादंबरी लिहताय म्हण तुम्ही? हो, म्हणजे अजून लिहिली नाहीये, पण आता बस झालं की हे सामने कानिटकर. अजून किती सामने लावणार हो तुम्ही? तुमचा सामना होतो हो लेखकराव, पण आमचा जीव जातो ना प्रत्येक टायमाला. आईला, आमचा आजाबी काय ग्रेट निघाला. एवढं समद करून ठेवलं त्यानं आम्हाला. पर ते मारुती कांबळ्याचं झुरळ बी सोडून ठेवलं की आमच्या मागे. आईला, त्या मास्तरड्याला कशाला दया लावली आमच्या हिंदूरावांनी. पहिल्या छूट संशय आल्यावरती उडवून द्यायला पाहिजे होता. समद्या गावाला गप केलं हिंदूरावांनी. एकट्या मास्तरड्याला नाही गप करता आलं असतं त्यांना. हायला, पण सिनेमाची स्टोरी पुढं सरकली पाहिजे होती ना. स्टोरी सरकली पुढं, पर आपल्याला ताप झाला नसता पुढल्या 3 पिढ्यांना. कानिटकर सर्द झाले. एखाद्या कादंबरीतलं एखादं पात्र समोर येऊन एकदम लेखकावरच धाडधाड मशीन गन चालवेल असा कानिटकरांना तरी अनुभव नव्हता. हे एक नवीनच उपटलं. बर, तुम्ही हा तिसरा सामना निकाली करणार की अनिर्णित ठेवणार? कानिटकर सुरेश भाऊंना समजावू लागले. त्याचं काय आहे भाऊ, कादंबरी कलात्मक करायची असेल तर तिचा शेवट इन्क्लुझिव्ह पाहिजे. म्हणजे काय आहे की सध्या तसा रिवाजच आहे. उच्च साहित्यिक वर्तुळात लेखकांना निर्णय घ्यायचा नाही की द्यायचा नाही, तो वाचकांवरच सोपवायचा. सुरेश भाऊ एकदम उखडलेच. अरे ते वाचक गेले खड्ड्यात. कानिटकर, तुम्ही एकतर अजित कांबळेच्या पोराला खलास करा किंवा आमच्या पोरीला. तिच्या मायला झंझट नाही पाहिजे. त्यांचं मॅरेज नाही व्हायला पाहिजे. का? तुम्ही मॅरेज लावलं की पुन्हा 4था सामना सुरू झाला हो. आयला, या तुमच्या सामन्यांमुळे आमच्या पोराबाळांना ताप, त्यांच्या पोराबाळांना ताप. कुठतरी हे थांबलं पाहिजे की नाही? भाऊ, 4था सामना कसं काय? त्यांच्या दोघांच्या लग्नाला दोन्ही घरून इरोड होणार, आणि हा इरोड डावलून त्यांनी लगीन केलं तरी त्या दोघा नवरा बायकोत पुन्हा सामना सुरू होणारच हो. दोघांची घरं निराळी, दोघांच्या जाती वेगळ्या, संस्कार वेगळे, कव्हा तरी त्या दोघात खटका होणार की, आणि एकमेकांची जात निघणारच. आणि ते मारुती कांबळेचं प्रकरण आहेच. पण सुरेश भाऊ, मारुतीचा खून तुमच्या आजोबांनी केला हे खरं ना? खरंय ना, खोट कोण म्हणतो? पण त्याची सजा भोगली की हो त्यांनी. जन्मठेप झाली होती त्यांना. आमच्या अण्णांनी वजन खर्च केलं आणि तेवढं ते जन्मठेपेचं छापू दिलं नाही पेपरवाल्यांना, आणि हिंदूराव हिमालयात गेलं असं उठवलं. पण नंतर तुम्ही मारुती कांबळेचा मुलगा अजित यांनाही त्रास दिलात. मुळीच नाही. मुळात मला ठाऊकच नव्हतं की तो मारुतीचा मुलगा आहे. माझ्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राधा अजितला मिळू नये म्हणून अण्णांनी मला सगळं सांगायला लावलं. मीच ते सगळं अजितला सांगितलं, पण तो माझा मित्रच होता. तुम्हाला स्वतःला राधा हवी होती म्हणून त्याला त्याची जात सांगितली नाही.
त्याची जात कळल्यावर राधेनं त्याची निवड करायची की माझी हा राधेचा प्रश्न होता. त्याची जात कळूनही तिनं त्याची निवड केली असती तर मी काय केलं असतं? काय करू शकलो नसतो. मग तुम्ही त्याला त्याचा इतिहास का सांगितला? अहो, मारुती कांबळेचं प्रकरण पुन्हा उपटलं म्हणून. ते सगळं कवा तरी त्याला माहित पडणारच होतं, म्हणून आम्ही सांगून टाकलं. आमचा अंदाज होता की त्याचा इतिहास कळल्यावर तो गप्प होईल आणि आपली जात चोरील. मारुती कांबळेच्या प्रकरणात ज्यादा खोल नाही जाणार. पण झालं उलटच. होय की. त्यानं लगेच ते कळल्यावर दुसरा सामना सुरू केला तिच्या मायला. मला काय म्हणायचंय कानिटकर, तुम्ही कादंबरीचा शेवट आमच्या बाजूने करा. म्हणजे तुम्ही असं दाखवा की मारुती कांबळेचा मर्डर झाला त्यात हिंदूरावांची काही चूक नव्हती. एवढं मोठं साखर कारखान्याचं राज्य करायचं तर एखादा मारुती कांबळे मारला जायचाच हो. तो कांबळे म्हणून मारला नाही, तो विरोधक होता म्हणून मारला. त्याच्या जागी मारुती मोरे नाहीतर सावंत भोसले असता तरी मारला गेला असताच की. तेव्हा ह्या जातीयवाद काय नाही बघा. दुसरं म्हणजे हिंदूरावांनी आपला गुन्हा उघडकीस आल्यावर त्याची सजा भोगली. मारुती कांबळेचं काय झालं हे लोकांना कळलं आणि हिंदूरावाचं काय झालं हेही अजित कांबळेंनी जाहीर केलं. आमची पुरेशी छिथू पण झाली. तेव्हा आता जादा सामन्याची गरज नाही. कानिटकर जाम वैतागले. त्यांना वाटलं की हा कोण सांगणार असं लिही तसं लिहू नको म्हणून. लेखकीय अहंकारानं त्यांच्या टकल्यावरचे 4 केस एकदम ताठ झाले. ते म्हणाले, भाऊ, मला काय शेवट करायचा तो मी करीन. याबाबत कोणीही मला प्रेशराईज करू शकत नाही. करा, तुम्हाला काय वाटेल तो शेवट करा, पण चौथा सामना सुरू झाला नाही पाहिजे. हा, एवढी काळजी तुम्ही घ्यालच म्हणा. निघता निघता सुरेश भाऊ छद्मी हसल्यासारखं कानिटकरांना वाटलं. त्यांच्या पाठमोऱ्या धिप्पाड आकृतीकडे ते बघत राहिले. कुठून झक मारून आपण ह्या असल्या सामन्यांच्या भानगडीत पडलो असं कानिटकरांना वाटलं. त्यापेक्षा वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचे सामने बघत वेळ घालवला असता तरी चाललं असतं. च्यायला नसता डोक्याला ताप. सगळं तिरपागड होऊन बसलं. आता हा गुंता सोडवायचा कसा? कादंबरी पुढे सरकणार कशी? कानिटकरांनी झोपेतच आपली मोटारसायकल काढली आणि ते थेट मंत्रालयात गेले. 3ऱ्या मजल्यावर एका चेंबरच्या दारावर त्यांना ती पाटी दिसली. डॉक्टर अजित मारुती कांबळे, सचिव, उद्योग आणि युवक रोजगार खाते. कोपऱ्यात उभं राहून ते निरीक्षण करू लागले. लोक येत होते आणि जात होते. कित्येकांच्या हातात उंची ब्रीफ केसेस होत्या. त्यांचे कपडे रुबाबदार होते आणि कुणाला तरी त्याची किंमत चुकती केल्यावर आपण विकत घेऊ असा त्यांच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात भाव होता. एक जण अजित कांबळेंच्या केबिनमध्ये शिरला आणि 5 मिनिटांनी बाहेर आला. त्यानं बाहेरच्या माणसाला कानात कुजबुजत सांगितलं, आणखी 5,000 मागतोय भाडवा. त्या माणसानं आणखी काही पुडकी काढली आणि पहिल्याच्या हातात दिली. इतक्यात एक कारकून दुसऱ्या कारकुनाला सांगत जाताना कानिटकरांनी ऐकलं, मजा आहे झाल्याची. सरकारनं वरदहस्त ठेवला यांच्यावर. सरतायत बखरे. चरा चरा, कुणी तुम्हाला हात लावणार नाही. राखीव सवलती आहेतच. आता राखीव पूर्ण पण केली गेली. हे तू खा, हे मी खातो. साल्यानो, आमच्या पूर्वजांनी छळलं तुम्हाला, पण आमचा काय रे दोष? आमच्या गरीबाच्या पोरांना मिळू द्या ना नोकऱ्या. राज्य करतायत आता हे राज्य. तो कारकून बेंबीच्या देठापासून अजित कांबळेंना शिव्या देत होता. त्याच्या स्वरातील चीड कानिटकरांना पोचू लागली. 3रा सामनामध्ये हेही एक प्रकरण होईल अशी त्यांना शक्यता वाटू लागली. गर्दी ओसरली तसे कानिटकर स्लिप देऊन थोडा वेळ वाट पाहून मग बोलावणं आल्यावर आत गेले. बसा लेखकराव, बसा. काय म्हणतोय तुमचा 3रा सामना? माझा? कानिटकरांचं तोंड भरून आश्चर्य.
अर्थातच. दुसरा सामना आमचा होता, तिसरा तुमचा. बोला, कुठवर आली कादंबरी? आणि शेवट काय करतात तुम्ही? साहेब, शेवटच सुचत नाहीये. त्यासाठी जरा. अजित कांबळेंनी बेल मारली. कुठून तरी नेस कॉफी घमघमत आली. घ्या, कॉफी घ्या. उत्तेजक पेय घेतलं की काही लेखकांना स्फूर्ती येते म्हणतात. नाही नाही, माझं तसं काही नाही. कानिटकर कॉफीचा कप उचलत म्हणाले. हे पहा कानिटकर, तिसरा सामन्याचा जो शेवट तुमच्या मनात आहे तो तुम्ही बदलून टाका. ते लग्न होणं शक्य नाही. माझा विरोध राहील ना त्या लग्नाला. का पण? माझ्या बापाचा मारुती कांबळेचा खून ज्याच्या आज्यानं केला त्याची पोर माझ्या घरात मी सून म्हणून आणू इच्छित नाही. पण प्रकाश आणि प्रियाचं तर एकमेकांवर निस्सीम प्रेम आहे साहेब. हा प्रेम वगैरे सब झूट असतं कानिटकर. तुम्ही लेखक मंडळी नुसत्या रोमॅन्टिक सिच्युएशन निर्माण करता आणि ऐनवेळी नामर्दगिरी करता. मी सांगतो, राधेच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की प्रेम झूट असतं. तिनं माझी जात कळल्यावर सुरेशच्या गळ्यात माळ घातली. साहेब, तसं नसावं. तिनं व्यवहार बघितला असावा. कदाचित संसारात तुमच्यापेक्षा सुरेश भाऊच उपयोगी पडतील असं तिला वाटलं असावं. तुम्ही कानिटकर ना? हो. काय झालं साहेब? नाही हो, तुमची विचार करण्याची पद्धत अशीच असणार. उच्चवर्णीयांचीच बाजू घेणार तुम्ही लेखक म्हणून सुद्धा. कानिटकरांना त्या एअर कंडिशन केबिन मध्ये एकदम तरतरून घाम आला. सुरेश भाऊंपेक्षा हा हल्ला तीव्र होता. ते अडखळत स्वतःला सावरत अजित कांबळेंना समजावून सांगू लागले. साहेब, मला खरोखरच डॉक्टर आंबेडकर, दलित चळवळ वगैरेंबद्दल आदर आहे. माझे अनेक मित्र, म्हणजे परवा मी अस्मिता दर्श मध्ये तो पराणेच्या पुस्तकावर लेख, मग तुम्ही तुमच्या कादंबरीचा शेवट आम्ही सांगतो तसाच करायला हवा. काय? स्वातंत्र्याच्या प्रचंड जाणीवेनं अजित कांबळेंचे डोळे चक्रावू लागले. धोंडे पाटील मंडळींबरोबर केलेला संघर्ष डोळ्यासमोर उभा राहिला. सेक्रेटरी पदापर्यंतची मजल आठवली. कृतकृत्य झाल्यासारखं ते बोलू लागले. कानिटकर, एक माणूस जिल्हाधिकारी पदावरचा माणूस ज्याला आपली जात अचानक कळते तो ती लपवत नाही. अभिमानानं आपल्या जातीचं नाव तो आपल्याला घेतो. सत्ता आणि संपत्ती विरुद्ध झुंज देतो. ज्यांनी त्यांच्या बापाला ठार मारलं त्यांच्या जातवाल्यांना तो तुडवत निघतो. संधी मिळेल तिथं शब्दांनी किंवा अधिकारानं चेचून काढतो. आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेत एका महत्वाच्या पदावर विराजमान होतो. त्याचा मुलगा त्याच्या वैऱ्याच्या मुलीशी लग्न करेल? इम्पॉसिबल. शत्रुत्व प्रेमानं थांबतं साहेब. हो, ते कथा कादंबऱ्यात, प्रत्यक्षात नाही. कानिटकर, तुमच्या कादंबरीच्या शेवटी तुम्ही दाखवा की प्रदीप पासून त्या पोरीला दिवस जातात. मग तो तिच्याशी लग्न करायचं नाकारतो. ती आणि तिचे आईबाप प्रदीपच्या घरी रडत भेकत येतात आणि लाचार होऊन इज्जतीची भीक मागतात. मग मारुती कांबळेला हिंदूरावानं जसा करवतीनं तुकडे तुकडे करून कापला तसा अजित कांबळे सुरेश नि राधेचं तिरस्करणीय शब्दांनी तुकडे करीत राहतो. मग ती लोक खालमानेनं निघून जातात. कोर्टात जाण्याचा विचार करतात. पण त्यापूर्वीच ती पोर आत्महत्या करते. कानिटकरांच्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांनी भीत भीत कांबळेकडे पाहिलं. कांबळेचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. कुठंतरी दूरवर त्यांचे डोळे लागले होते आणि त्यात एक विचित्र चमक होती.
काय, कसा काय वाटला शेवट? आवंढा गिळत कानिटकर म्हणाले, चांगला आहे, बघतोच आहे, पण कदाचित वेगळाही होईल शेवट, किंवा शेवट होणारही नाही हा कदाचित. शेवट हा झालाच पाहिजे. तिसरा सामना शेवटचाच व्हायला हवा. अजित कांबळे पूर्णपणे सूड घेतो त्यांच्यावर, असाच व्हायला हवाय. यामुळे तुमची दलित चळवळीची इमेज नाही का बिघडणार? नाही बिघडणार. आमच्यावर ज्यांनी युगानुयुग अत्याचार केले, हल्ले केले, आमच्या आया बहिणींना भर रस्त्यावर नागवं केलं, आमचे बाप ठेचून मारले, त्यांच्यावर आम्ही 50 वर्ष राज्य केलं नि सूड घेतला, तर बिघडलं कुठे? युक्तिवाद बिनतोड होता. कानिटकरांना काही सुचेना. सुरेश भाऊंना आपल्यासारखा शेवट हवा होता आणि अजित कांबळेंना आपल्यासारखा. एकाच्या बाजूने शेवट केला तर दुसऱ्यावर अन्याय होणार होता आणि दुसऱ्याला न्याय दिला तर पहिला रागावणार होता. टू बी ऑर नॉट टू बी. कानिटकरांचा हॅमलेट झाला. शिवाय कादंबरीची जाहिरात झाल्यापासून वाचकांची पत्रही येत होतीच. असा शेवट करा, तसा शेवट करा म्हणून समीक्षकांचाही दबाव होता. कुठल्याही वाङ्मय बाह्य कारणाला लेखकानं बळी पडून चालणार नव्हतं. विषय नाजूक होता. शिवाय प्रत्येक पक्षाच्या आपापल्या बाजू होत्या. कुणाला एकाला दुखावून चालणार नव्हतं. लगेच दुसऱ्या पक्षाकडून वर्तमानपत्रात पत्रे, फोनवर धमक्या, अब्रू नुकसानीचे दावे, मोर्चे आणि परिसंवाद यांचा मारा होणार होता. लोकांच्या भावना अलीकडे खूपच नाजूक झाल्या होत्या. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकलं असतं. पुस्तकांवर बंदी, कानिटकरांच्या बायकोला अश्लील फोन आले असते, त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली असती किंवा येऊ शकली असती. कानिटकरांचा खूनही होऊ शकला असता. कानिटकरांना प्रचंड थकवा आला. झोपेतल्या झोपेत आणखी झोपून ते काही वेळ तसेच राहिले. मग थोड्या वेळानं त्यांना पुन्हा कादंबरीची आठवण झाली. कानिटकरही जिद्दी होते. त्यांनी तिसरा सामनावर सर्व बाजूंनी विचार करायला सुरुवात केली. कानिटकरांना वाटलं आपण प्रदीप आणि प्रिया यांचंही मत विचारात घ्यायला हवं. ज्यांच्या प्रेमसंबंधा सामन्याची अखेर करताना त्यातील प्रमुख खेळाडूंना पाचारण करणं हे लेखक म्हणून कानिटकरांचं कर्तव्य होतं. त्यांनी त्या दोघांना बोलवलं. प्रदीपच्या किंवा प्रियाच्या मुद्रेवर कुठल्याही जातीचा पातीचा मागमूस दिसत नव्हता. माणूस म्हणून ही दोघं आत्मविश्वासानं उभी होती, कानिटकरांच्या डोळ्यांना डोळे भिडवून. हा, बोला कानिटकर साहेब, कशा करता बोलवलं? तुमचं लग्न होऊ शकणार नाही प्रिया आणि प्रदीप. का? तुम्ही कोण निर्णय घेणार आमच्या लग्नाचा? अहो, सुरेश भाऊ आणि अजितराव दोघांनाही हे लग्न मान्य नाही. अहो, पण त्यांच्या मान्यतेचा किंवा अमान्यतेचा प्रश्नच येत नाही कानिटकर. आम्ही निर्णय घेतलाय आणि तो पक्का आहे. अरे, पण तुम्ही लोक लेखक म्हणून माझी अडचण काही ध्यानात घ्याल की नाही? तुमचं लग्न लागल्यामुळे खूप प्रश्न उपस्थित होतील. कोणते प्रश्न? मुख्य म्हणजे मारुती कांबळेचं काय करायचं? ते प्रकरण अजून संपलेलं नाही. म्हटलं तर अजून नाही संपलेलं. समजा ह्या केस पुरता मारुती संपला असेल, पण अजून गावोगाव मारुती कांबळेचे खून होत आहेत. अजूनही परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. अजूनही हिंदूराव वगैरे जातीची मंडळी आहेतच. तुमचं दोघांचं लग्न लागलं तर दोन्ही बाजूंची मंडळी चिडणार. कानिटकर, मला एक सांगा, तुम्ही लेखक आहात की पुढारी? का बरं? पुढारी छाप बोलताय म्हणून विचारतो. तुम्ही तुमच्या सामनातल्या मारुतीविषयी काय ते बघा. बाकी गावोगावचे मारुती आपापलं बघून घ्यायला समर्थ आहे. तुम्हा तथाकथित लेखकांची गरज नाही हो त्यांना.
आणि काय हो कानिटकर, पहिला सामना होऊन गेला, दुसरा सामना झाला, असा काय फरक पडलाय परिस्थितीत? माणसं एकमेकांवर दुःख धरून आहेतच. तुम्ही किती का सामने लिहिना, काही फरक पडत नाही, पडणारही नाही. असं कसं म्हणता? सामाजिक बांधिलकी हवीच की. अरे तुम्ही ठेवा ना सामाजिक बांधिलकी, पण आमच्यावर कशाला लादता? कुठल्या समाजाची बांधिलकी आम्ही म्हणायची? अजित कांबळेच्या की सुरेश भाऊंच्या? काहीतरीच. शेवटचा प्रयत्न म्हणून कानिटकर म्हणाले, पण तुम्हाला खरोखरच खात्री आहे का तुमच्या लग्नानं ही दरी सांधली जाईल म्हणून? अहो, दरी सांधो अथवा आणखी रुंद होवो, कानिटकर, आम्ही दोघं एकमेकांना चाहतो, मनापासून प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. आमच्या दोघांच्या घराण्याचा इतिहास आम्हा एकमेकांना ठाऊक आहे, पण तरीही आम्ही असा निर्णय घेत आहोत. आम्ही कुठलीही जात, धर्म अन पंथ मानित नाही. त्यामुळं ह्यावर आधारित असलेला सगळा इतिहासही आम्ही नाकारतो. इतिहासाचा कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच हो. माझ्या पूर्वजांनी कुणावर तरी अत्याचार केला म्हणून त्यांनी माझा छळ करायचा, मग पुन्हा मी त्यांच्या वारसदारांचा सूड घ्यायचा, पुन्हा माझ्या मुलाबाळांवर त्यांच्या मुलाबाळांनी अत्याचार करायचा. ही पुनरावृत्ती, हे सूडचक्र अखंड चालू ठेवणं, यात काहीही अर्थ नाही कानिटकर. तुम्ही लेखक संघर्षमय सिच्युएशन वगैरे तयार करता, पण त्यामुळं सामने थांबत नाही, ते वाढतच राहतात. तिसरा सामनाचा शेवट काय करायचा हे प्रदीप आणि प्रियानं स्वतः ठरवलं होतं. सुरेश भाऊ, अजितराव किंवा खुद्द कानिटकरांचाही आता काही इलाज नव्हता. कानिटकरांनी प्रिया प्रदीपचं लग्न लावून शेवट अगदी हिंदी सिनेमा स्टाईल केला आणि सामाजिक बांधिलकीचं बटबटीत प्रदर्शन केलं, असं कलावादी समीक्षक म्हणणार होते. तर कानिटकरांचं समाजातील ताणतणावाचं भान अगदीच बालिश असून ते रोमॅन्टिक लेखक आहेत, असे बांधिलकीवादी समीक्षक म्हणणार होते. शिवाय कादंबरीतील प्रिया आणि प्रदीप वगळता इतर पात्र त्यांच्यावर नाराजच राहणार होती. वाचकांचाही काही भरोसा नव्हता. तिसरा सामनाचा शेवट अगदीच सपक होणार होता, पण त्याला आता कानिटकरांचाही इलाज नव्हता. सामना आता त्यांच्या हातून निसटला होता. धन्यवाद.